बीडमध्ये जरांगेंची रॅली झाली आणि या रॅलीतून जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडेंना थेट इशारा दिला। मुंडेंचा सर्व 288 आमदारांना पाडा असं आवाहनच मराठा समाजाला जरांगेंनी केलंय। पाहूया। बीड जिल्ह्यातलं तर मराठ्यावर अन्याय करणारा एक बी नाही होऊन द्यायचं, एक बी। बीडमध्ये जरांगेंची शांतता रॅली निघाली आणि जरांगेंच्या टार्गेटवर पालकमंत्री धनंजय मुंडे आले। बीड जिल्ह्यातला एकही निवडून देऊ नका असं म्हणत सर्व 288 आमदार पाडा असं आवाहनच जरांगेंनी केलं। त्यांनी संयम धरला ना, मग आता आपण 2-3 महिने धरा, विधानसभेला पुरे पाडून टाकायचे, एक नाही येऊन द्यायचं। बीड जिल्ह्यातलं तर मराठ्यावर अन्याय करणारा एक बी नाही येऊन द्यायचं, एक बी। मग मराठ्याला त्रास देता का? आरक्षण देत नाहीत, मग आपल्या विचाराचा ऐकणारा एखादा ओबीसी निवडून दिला तरी चालतो। आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या सर्वपक्ष बैठकीवर महाविकास आघाडीनं बहिष्कार घातला, पण महाविकास आघाडीचे नेते नाही आले म्हणून काय झालं? सरकारनं सगळे चोरांना आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा असं जरांगेंनी म्हटलंय। सरकारची राजकीय इच्छाशक्ती जर आहे तर नाही आले तर नाही आले, ते महाविकास आघाडीवाले तुम्ही देऊन टाकायचं ना। किती दिवस तुम्ही म्हणणार हेव नाही आला आणि तेव नाही आला, मग ते नाही आले म्हणून काय मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं का? आता मला तर असा डाऊट यायला लागलाय, हे दोन्ही सारखेच आहेत, महाविकास आघाडीवाले बी महायुतीवाले बी हे ठरवतात वाटतं अंधारातून, तू आणल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो। तुम्ही यायचं नाही आम्ही म्हणायचं, तुम्ही आले नाही आणि ते आले की यांनी नाही यायचं। लक्ष्मण हाकेंच्या उपोषण स्थळावरून मंत्री छगन भुजबळांनी शेरो शायरीतून निशाणा साधला होता, त्यावरून जरांगेंनी भुजबळांना उत्तर दिलंय। जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी। कुछ लोग अपने औकात भूल गए, शायद अपनी याद उन्हें दिलानी होगी। हे छगन भुजबळ पुण्यात गेला आणि तिला हिंदीत शेर बोलला, तलवार घासेंगे मग दाखेंगे। काय दाखवतो? ते जातीवाद नाही का? हमको औकात काय म्हणला, औकात नको दाखवून दे। काय औकात येतोय? औकात दाखवेन म्हणतो, काय औकात तोय? सगळ्या पक्षातल्या लोकांच्या धुऱ्यावर केल्या मराठ्याने हात, काय अवकात दाखवतोय? छगन भुजबळ म्हणतो ते 4थी शिकलेलं आहे, अडाणी आहे, गावठी आहे, येड आहे। आणि मी गावठी असून दे नाही तर कसला असतो, खोटा कसा ठोकला निघतोय की तुला? मी अडाणी तर अडाणी जाऊ दे, खोटा कसा ठोकला निघतोय का छगन भुजबळ? मराठा समाजाला ओबीसीतूनच आणि तेही सगळेचोरांनाही आरक्षण देण्याची मागणी जरांगेंची आहे। जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत 2 दिवसात संपल्या, त्यामुळे सरकारनं ऐकलं नाही तर मुंबईत मराठ्यांचा मोर्चा आणण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। मुंबईत जायचं म्हणलं मलाच लोड येतोय, पण बघू, जर सरकारने नाहीच ऐकलं तर बघू। बघू मी बघू म्हणलं, मग तुम्हाला नाही माहिती, एकदा बघू म्हणलं की काय त्याला नाही ऐकलं ना, ते मुंबईच्या बाहेर ना आपण मुंबईत, जे होईन ते होईन, त्याला काय ना। महिनाभराची मुदत घेताना मंत्री शंभूराज देसाईंनी सगळेचोरांच्या अध्यादेशावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं होतं, तर सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असं म्हटलंय आणि आता जरांगेंची मुदत 48 तासात संपते। महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड।